वाचू ताई, सुरुवात करू का? हो, करत आहे, सुरू करा. चालतंय. जय श्री कृष्ण ताई. सर्वांना जय श्री कृष्ण माझा. आणि वर्षा 11वा अध्याय ताई, वर्षाताई वाचणार होत्या का काल? 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग. या अध्यायामध्ये अर्जुनाने विनंती केल्यावर भगवंतांनी त्याला आपल्या विश्वरूपाचे दर्शन घडविले आहे. अध्यायाच्या बऱ्याचशा भागात फक्त विश्वरूपाचे व व त्याच्या स्तवनाचे प्रकरण आहे. म्हणून या अध्यायाचे नाव विश्वरूप दर्शन योग असे ठेवले आहे. श्लोक नंबर 1. अर्जुन उवाच. मदनुग्रहाय परमै गुह्यमध्यात्म संहितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहयो विगतो मम. अर्जुन म्हणाला, माझ्यावर कृपा करण्यासाठी आपण जो अत्यंत गुप्त अध्यात्म विषयक उपदेश मला केला त्याने माझे हे अज्ञान नाहीसे झाले आहे. मदनुग्रह आहे म्हणजे काय तर 10व्या अध्यायाच्या आरंभी भगवंतांनी अर्जुना, तुझे माझ्यावर अत्यंत प्रेम आहे, त्यामुळे मी तुझ्या हितासाठी या सर्व गोष्टी सांगत आहे असे म्हणून आपला जो अलौकिक प्रभाव ऐकवला तो ऐकून अर्जुनाच्या हृदयामध्ये सुख, प्रेम, कृतज्ञता यांच्या लाटा उसळू लागल्या होत्या. त्यांनी विचार केला, या सर्व लोक महेश्वर भगवंताची माझ्यासारख्या तुच्छ व्यक्तीवर किती कृपा आहे की ते मज सारख्या शूद्राला आपला प्रेमी मानत आहे. माझ्या समोर आपल्या महत्वाच्या कितीतरी गोपनीय गोष्टी उघड प्रगट करीत आहे. आता तर त्याला महर्षींनी सांगितलेल्या गोष्टींचे स्मरण झाले आणि त्याने मोठ्या विश्वासाने भगवंताचे गुणगान करीत पुन्हा योग, शक्ती आणि विभूती विस्ताराने सांगण्यासाठी प्रेमाने प्रार्थना केली. भगवंताने प्रार्थना ऐकली आणि आपल्या विभूतींचे तसेच योगाचे संक्षिप्त वर्णन ऐकवले. अर्जुनाच्या हृदयावर भगवत कृपेचा शिक्का बसला. भगवत कृपेचे अपूर्व दर्शन झाल्यामुळे तो आनंद मुग्ध झाला. 10व्या अध्यायातील पहिल्या श्लोकात भगवंतांनी जी परमवचने पुन्हा सांगण्याची प्रतिज्ञा केली आहे आणि त्या प्रतिज्ञेप्रमाणे 11व्या श्लोकापर्यंत भगवंताचा जो उपदेश आहे तसेच त्याच्यानंतर अर्जुनाने विचारल्यावर पुन्हा 20व्या पासून 42व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी आपल्या विभूतींचा आणि योग शक्तीचा जो परिचय दिला आहे त्याचप्रमाणे 7व्या पासून 9व्या अध्यायापर्यंत विज्ञानासह ज्ञान सांगण्याची प्रतिज्ञा केली आहे. भगवंतांनी आपले गुण, प्रभाव, ऐश्वर आणि स्वरूप यांचे तत्व आणि रहस्य समजावून दिले आहे. तेच श्लोकामध्ये त्यांनी सांगितले की परम गुह्यम अध्यात्म संहितम या तिन्ही विशेषणासहच हे पद आहे. अर्जुन हा भगवंताचे गुण, प्रभाव, ऐश्वर आणि स्वरूप हे पूर्णपणे जाणत नव्हता. हाच त्याचा मोह होता. आता वरील उपदेशामुळे भगवंताचे गुण, प्रभाव, ऐश्वर, रहस्य आणि स्वरूप हे काहीसे समजल्यावर त्याने जाणले की श्रीकृष्ण हाच साक्षात परमेश्वर आहे. हे म्हणजे त्याचा मोह नष्ट होणे आहे. भवाप्येव भूतानां श्रुतो विस्तरशो मया स्वतः कमलपत्राक्ष महात्म्यमपि चावेयम. हे कमलदल नयना, मी आपल्याकडून प्राण्यांची उत्पत्ती आणि प्रलय विस्तारपूर्वक ऐकले आहे. तसेच आपला अविनाशी प्रभावही ऐकला आहे. तर अर्जुनाने असे दाखवले आहे की तुमच्यापासून संपूर्ण चराचर प्राण्यांची उत्पत्ती होते. तुम्हीच त्यांचे पालन करता आणि ते सर्व तुमच्यामध्येच लीन होतात. ही गोष्ट मी अं, तुमच्या तोंडून विस्ताराने वारंवार ऐकली आहे. फक्त भूतांची उत्पत्ती आणि प्रलय यांच्याच गोष्टी तुमच्याकडून ऐकल्यात. एवढेच नव्हे तर तुमचा जो अविनाशी महिमा आहे आणि म्हणजे तुम्ही संपूर्ण विश्वाचे सृजन, पालन, संहार इत्यादी करीत असतानाही वास्तविकपणे अकर्ते आहात. सर्वांचे नियमन करतानाही उदासीन आहात. सर्वव्यापी असतानाही त्या त्या वस्तूंच्या गुणदोषापासून सर्वतः निर्लिप्त आहात. शुभाशुभ कर्माचे सुख दुःख रूपी फल देत असतानाही निर्दयता आणि विषमता या दोषांनी रहित आहात. प्रकृती, काल आणि संपूर्ण लोकपाल यांच्या रूपामध्ये प्रकट होऊन सर्वांचे नियमन करणारे सर्व शक्तिमान भगवान आहात. अशा प्रकारचे महात्मे त्या प्रकरणी मी वारंवार ऐकले आहे. एव एवमेतद्यथातथ त्वमात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपमैश्वरम पुरुषोत्तम.
हे परमेश्वरा, आपण आपल्याविषयी जसे सांगत आहात, दार लावून घे पप्पाचं. ते बरोबर आहे, तसेच आहे. हे पुरुषोत्तमा, आपले ज्ञान, ऐश्वर्य, शक्ती, बल, वीर्य आणि तेजयुक्त ईश्वरी स्वरूप मला प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा आहे. परमेश्वर या संबोधनाने अर्जुन असे दाखवित आहे की तुम्ही ईश्वराचेही महान ईश्वर आहात, सर्व समर्थ आहात. म्हणून मी तुमच्या ऐश्वर्य रूपाचे दर्शन करू इच्छितो. त्याचे दर्शन तुम्ही सहज घडू शकता. तसेच पुरुषोत्तम या संबोधनाने असे दाखविले आहे की तुम्ही क्षर व अक्षर या दोन्ही पेक्षा उत्तम साक्षात भगवान आहात. म्हणून माझ्यावर दया करून माझी इच्छा पूर्ण करा. स्वतःचे गुण, प्रभाव, तत्व आणि ऐश्वर यांचे वर्णन करताना तुम्ही स्वतःविषयी जे सांगितले आहे ते पूर्णपणे यथार्थ आहे, याबद्दल मला किंचितही शंका नाही. असीम व अनंत ज्ञान, शक्ती, बल, वीर्य आणि तेज इत्यादी ईश्वरीय गुण आणि प्रभाव ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष दिसत असतील, तसेच संपूर्ण विश्व हे ज्याच्या एका अंशात आहे, अशा रूपाचे वाचक म्हणजे ऐश्वर्यम या विशेषणासह रूपम हे पद आहे, आणि मी ते पाहू इच्छितो. ज्याप्रमाणे एखाद्या सत्यवादी मनुष्याजवळ परीस, चिंतामणी किंवा इतर कोणती अद्भुत वस्तू असेल आणि ती सांगितल्यावर ऐकणाऱ्या मनुष्याला हा पूर्ण विश्वास वाटला की त्याच्याजवळ अमुक वस्तू नक्की आहे, यात काही शंका नाही, तरीही तो अद्भुत वस्तू पूर्वी कधी पाहिली नसल्यामुळे जर त्याच्या मनात ती पाहण्याची उत्कट इच्छा झाली आणि त्याने ती प्रगट केली, तर त्यामुळे त्याच्या विश्वासात उणीव आहे असे कसे म्हणता येईल? अशाच प्रकारे भगवंताचे ते अलौकिक स्वरूप अर्जुनाने कधी पूर्वी पाहिले नव्हते, म्हणून ते पाहण्याची त्याच्या मनात इच्छा जागृत झाली आणि ती त्याने प्रगट केली. मन्यसे यदि तच्चक्यम मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्. हे प्रभो, जर मला आपले ते रूप पाहता येईल असे आपल्याला वाटत असेल, तर हे योगेश्वरा, त्या अविनाशी स्वरूपाचे मला दर्शन घडवा. प्रभो या संबोधनाने अर्जुनाने असे सांगितले दाखविले आहे की सर्वांची उत्पत्ती, स्थिती व प्रलय तसेच अंतर्यामी रूपाने शासन करणारे असे तुम्ही असल्यामुळे सर्व समर्थ आहात. यासाठी जर मी तुमच्या त्या रूपाचे दर्शन करण्यास योग्य असा अधिकारी नसेल, तर कृपा करून आपल्या सामर्थ्याने मला सुयोग्य असा अधिकारी तुम्ही बनवू शकता. तसेच योगेश्वर हे विशेषण वापरून असे दाखविले आहे की तुम्ही सर्व योग्यांचे स्वामी आहात. म्हणून जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला आपले ते रूप अनायासे दाखवू शकता. तुमचा जो प्रभाव मी तुमच्याच तोंडून ऐकला आहे तो वस्तुतः तसाच आहे, यात मुळी शंका नाही. आणि हेही बरोबर आहे की जर तुम्ही त्या स्वरूपाचे दर्शन मला घडविले नाही, तर असे सिद्ध होत नाही की हे दर्शन घडविण्याचे तुम्हा योगेश्वरात सामर्थ्य नाही, आणि कोणत्याही अंशी माझा विश्वासही कमी आहे असेही नव्हे. परंतु माझ्या मनात तुमचे ते दर्शन घेण्याची अत्यंत प्रबल अशी लालसा आहे, हे नक्की. तुम्ही अंतर्यामी आहात, तुम्ही पहा आणि समजून घ्या की माझी ती लालसा खरी व उत्कट आहे की नाही. जर तुम्हाला ती लालसा खरी वाटली, तर हे प्रभो, मी त्या स्वरूपाचे दर्शन घेण्याचा अधिकारी ठरतो. कारण तुम्ही तर भक्त कामना कल्पतरू आहात. तुम्ही भक्ताच्या मनातील इच्छाच पाहता, याची इतर योग्यता पाहत नाही. म्हणून कृपा करून मला त्या स्वरूपाचे दर्शन घडवा. परम श्रद्धाळू आणि परम प्रेमी अर्जुनाने अशा प्रकारे प्रार्थना केल्यावर 3 श्लोकांमध्ये भगवंत आपल्या विश्वरूपाचे वर्णन करीत ते पाहण्याची अर्जुनाला आज्ञा देत आहे. श्री भगवान वाच, पश्य मे श्री पार्थ रूपाने. भगवानुवाच पश्य मे पार्थरूपाणि शतशोऽथसहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, आता तू माझी शेकडो हजारे नाना प्रकारची, नाना रंगाची आणि नाना आकारांची अलौकिक रूपे पहा. यामध्ये काय सांगितलेलं आहे की शतशः, सहस्त्रशः या शब्दांचा प्रयोग करून भगवंतांनी आपल्या रूपांची असंख्यता प्रकट केलेली आहे. भगवंताच्या म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की माझ्या विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी तू असंख्य रूपे बघ. नाना विधानी, नाना विधानी म्हणजे काय, तर हे पुष्कळ भेदांचे वाचक आहे. याचा प्रयोग करून भगवंतांनी विश्वरूपात दिसणाऱ्या रूपांच्या जातीगत भेदांची अनेकता प्रगट केलेली आहे. अर्थात देव, मनुष्य, तीर्थक इत्यादी चराचर वर्ष, तीर्थक म्हणजे राक्षस, देव, मनुष्य आणि राक्षस इत्यादी चराचर जीवांचे नाना भेद आपल्यामध्ये पाहण्यास त्यांनी सांगितलेले आहे. नाना वर्णाकृतीनिच म्हणजे काय, तर वर्ण हा म्हणजे लाल, पिवळा, निळा, काळा इत्यादी विभिन्न रंगाचा
आकृती म्हणजे हा शब्द काय करतो, तर अवयवांच्या रूपाचा वाचक आहे. नाना रूपांचे वर्ण आणि त्यांचे अवयव त्यांचे स्वरूप पृथक पृथक असते. म्हणजे या सृष्टीवर असणारे आपण जे पाहिलेले आणि न पाहिलेले असे असंख्य प्रकारचे पशु पक्षी कृमी कीटक यामध्ये नाना वर्णाकृतीच या शब्दामध्ये याचा समावेश होतो. याचा प्रयोग म्हणून या पदाचा प्रयोग करून भगवंतांनी असे दाखविले आहे की या रूपांचे वर्णन आणि त्यांच्या अवयवांचे स्वरूपही नाना प्रकारचे आहे. हे सुद्धा तू आता बघू शकते. दिव्य आणि दिव्य म्हणजे काय, तर अलौकिक, आश्चर्यजनक, जे आपण कधीही बघितलं नाही आणि असं पाहायला मिळालं त्याला आपण दिव्य म्हणू. तर अशा शब्द दिव्यानी या पदाचा प्रयोग करून भगवंतांनी असे दर्शविले आहे की माझ्या शरीरात दिसणारी ही भिन्न भिन्न प्रकारची असंख्य रूपे सर्वच्या सर्व दिव्य आहेत. म्हणजे मी सर्वसाधारण गोष्टीचा स्वीकारच करत नाही. ज्या दिव्य असतील त्याच मला चालतात आणि तेच मी स्वीकारतो. आणि माझ्या अद्भुत योग शक्तीने रचलेली असल्यामुळे ती अलौकिक होऊन जाते. मी ज्याचा स्वीकार करतो ती सुद्धा दिव्य बनून जाते आणि ती अलौकिक व आश्चर्यकारक आहे. अशा प्रकारे या श्लोकामध्ये त्यांनी आपल्या, मी तुला काय दाखवणार आहे, कशा प्रकारे दिव्य गोष्टी तुला दाखवणार आहे आणि ते तू आता पहा. पश्चादित्यान् वसुंद्र सुंद्रान् अश्विनो मरुतस्तदा बहुन्य दृष्टपूर्वाणि पश्चाश्चर्यानि भारत. हे भरतवंशी अर्जुना, माझ्यामध्ये आदितीच्या 12 पुत्रांना, 8 वसूंना, 11 रुद्रांना, दोन्ही अश्विनी कुमारांना आणि 49 मरुद्गणांना पहा. तसेच आणखी पुष्कळशी यापूर्वी न पाहिलेली आश्चर्यकारक रूपे पहा. आता यामध्ये श्रीकृष्णांनी विभूतींचं वर्णन करत असताना आदितींच्या 12 पुत्रांपैकी एक विष्णू म्हटलेलं होतं, 8 वसूंपैकी एक म्हटलं होतं, 11 रुद्रांपैकी शंकर म्हटलेलं होतं, अश्विनी कुमारांचाच फक्त त्यामध्ये वर्णन केलेलं होतं. म्हणजे अशा प्रकारे एक एक निवडलेलं होतं 10व्या अध्यायामध्ये. पण यामध्ये आधी त्यांनी म्हटलेलं आहे की संपूर्ण म्हणजे आदितीच्या 12 पुत्रांना, 8 वसूंना, 11 रुद्रांना, दोन्ही अश्विनी कुमारांना आणि 49 मरुद्गणांना माझ्यामध्ये आता पहा. भगवंतांनी जेव्हा वर्णन केलं की मी कशा कशाचा स्वामी आहे किंवा विभूती कोणकोणत्या आहे, तर त्यामध्ये फक्त 84 विभूतींचं त्यांनी वर्णन केलेलं होतं. आणि शेवटी मात्र त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या विभूती अनंत आहे माझ्यामध्ये आणि म्हणून या अनंत विभूतींचं त्यांनी वर्णन न करता आता मी माझ्यामध्येच तू पहा, यामध्ये यांनी म्हटलेलं आहे. अशा प्रकारे भगवंतांनी सर्व देवांना आपल्या विराट रूपामध्ये पाहण्याची अर्जुनाला आज्ञा दिली आहे. त्यांच्यापैकी आदित्य आणि मरुद्गण यांचे विवरण आपण 10व्या अध्यायात 21व्या श्लोकात, वसुरुद्र यांचे विवरण 23व्या श्लोकामध्ये केलेले आहे. स्वाभाविकच विशेषतः जी दृश्य पूर्वी कधी पाहिली नसतील त्यांना अदृष्टपूर्व असे म्हणतात. जी अद्भुत म्हणजे पहिल्या बरोबरच आश्चर्य उत्पन्न करणारी असतात त्यांना आश्चर्यजनक असे म्हणतात. बहुनी हे विशेषण अधिक संख्येचे द्योतक बोधक आहे. अशी पुष्कळशी पूर्वी कुणीही न पाहिलेली आश्चर्यजनक रूपे पाहण्यास सांगून भगवंतांनी असे दाखविले आहे की ज्या वस्तू तू किंवा इतर कुणीही आजपर्यंत कधीही पाहिल्या नाहीत त्या सर्वच तू माझ्या या विराट रूपामध्ये बघ. इहेकस्थं जगत कृष्णन पश्चाद्य सचराचरम मम देहे गुडाकेश यच्चान्य द्रष्टुमिच्छसी. हे अर्जुना, आता या माझ्या शरीरात एकत्रित असलेले चराचरासह संपूर्ण जग पहा. तसेच इतरही जे काही तुला पाहायची इच्छा असेल ते पहा. गुडाकेश म्हणजे काय, तर भगवंतांनी असे दाखविले आहे की तू निद्रेचा स्वामी आहे. अर्जुनाचा उल्लेख त्यांनी गुडाकेश केला आणि गुडाकेश म्हणजे जो निद्रेचा स्वामी आहे तो. म्हणून तू झोपू नको, म्हणून तू सावध होऊन माझे रूप चांगल्या प्रकारे बघ. कोणत्याही प्रकारचा संशय किंवा भ्रमात तू राहू नकोस. अद्य म्हणजे काय, तर हे पद आता या जर भगवंतांनी असे दाखविले आहे की तू माझ्या ज्या रूपाचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली आहेस ते दाखविण्यास थोडाही विलंब मी करीत नाही. तू इच्छा व्यक्त केलीस म्हणून मी आता ते दाखवित आहे. सचराचरम कृष्णम जगत इह एकस्थम या पदाचा प्रयोग करून भगवंतांनी आपल्यामध्ये पशु पक्षी कीटक पतंग देव मनुष्य इत्यादी चालणाऱ्या फिरणाऱ्या प्राण्यांना, तसेच पर्वत वृक्ष, एकाच ठिकाणी स्थिर असणाऱ्या अचरांना,
तसेच प्राणी आणि त्यांची शरीरे, इंद्रिये, भोगस्थाने, भोग सामग्री या संपूर्ण ब्रह्मांडाचे इथे त्यांनी दर्शन करण्यासाठी म्हणजे याला अर्जुनाला सांगितलेले आहे. या ठिकाणी एकस्थम या पदाचा प्रयोग करून त्यांनी भगवंतांनी अर्जुनाला असे दाखविले आहे की तुझ्या सारथ्याच्या रूपात मी तुझ्या समोर रथावर विराजमान आहे. याच माझ्या शरीराच्या एका अंशामध्ये तू संपूर्ण जगत स्थित असलेले बघ. भगवंतांनी अर्जुनाला 10व्या अध्यायातील अंतिम श्लोकामध्ये असे सांगितले होते की मी हे जगत, संपूर्ण जगत एका अंशामध्ये धारण केलेले आहे. म्हणजे मी संपूर्ण म्हणजे संपूर्ण जगत नाही, तर हे संपूर्ण जगत म्हणजे माझा एक अंश आहे आणि हे मी तुला प्रत्यक्ष दाखवित आहे. याद्वारे भगवंताने असे म्हटले आहे की वर्तमानात असलेले संपूर्ण जग पाहण्याखेरीज आणखी माझे गुण, प्रभाव इत्यादीचे द्योतक असे कोणते दृश्य, आपला व दुसऱ्यांचा जय पराजय याचे दृश्य, अथवा भूत भविष्य आणि वर्तमान काळ यातील कोणत्याही घटना जर तुला पाहण्याची इच्छा असेल तर त्या सर्व तू यावेळी माझ्या शरीराच्या एका अंशामध्ये प्रत्यक्ष पाहू शकतोस. म्हणजे माझा शरीराचा एक अंश हे तुला सर्व दाखवण्यास सिद्ध आहे. म्हणजे मी पूर्ण शरीराच्या अवयवाद्वारे दाखवत नाही आहे, तर माझ्या एका अंशाच दाखवत आहे. म्हणजे यावरून आपल्याला भगवंत किती विस्तीर्ण आहे, अनंत म्हटलेला त्याला, अनंत आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकते. अशा प्रकारे वरच्या 3 श्लोकांमध्ये वारंवार आपले अद्भुत दर्शन पाहण्यासाठी पश्य पश्य म्हणून अर्जुनाला परमेश्वराने आज्ञा केली आहे. जेव्हा अर्जुन हा भगवंताचे रूप पाहू शकला नाही, तेव्हा तो न पाहू शकण्याचे कारण जाणणाऱ्या अंतर्यामी भगवंतांनी अर्जुनाला दिव्य दृष्टी देण्याची व्यक्त करून ते म्हणाले. म्हणजे वरच्या 3 श्लोकामध्ये भगवंतांनी म्हटलं की मी तुला दर्शन देतो, दाखवतो, परंतु ते सामान्य माणसाच्या सामान्य डोळ्यांनी दिसणारं नव्हतं. तेव्हा मग भगवंताच्या लक्षात आलं की मी याला पहा पहा म्हणतो आहे, पण हा पाहू शकत नाही आहे आणि माझं रूप पाहण्यासाठी याला दिव्य दृष्टी देणे अतिशय आवश्यक आहे. म्हणून भगवंत काय म्हणतात, न तू मान शक्यसे दृष्ट मनैनैव स्वचक्षुषा दिव्यम ददामि ते चक्षु पश्य मे योगमेश्वरम. परंतु मला तू या तुझ्या चर्मचक्षुषनी खात्रीने तू पाहू शकणार नाही, म्हणून मी तुला दिव्य दृष्टी देतो. तिच्या सहाय्याने तू माझी ईश्वरी योग शक्ती पहा. याद्वारे भगवंतांनी असे दाखविले आहे की तुला माझ्या अद्भुत योग शक्तीने युक्त असा दिव्य स्वरूपाचे दर्शन घेण्याची इच्छा आहे. ही मोठी आनंदाची गोष्ट आहे आणि मी तुला ते आपले रूप दाखविण्यास तयार आहे. परंतु बाबा, या सामान्य नेत्रांनी माझे अलौकिक रूप पाहता येणार नाही आणि ते पाहण्याची ज्या शक्तीची गरज आहे ती तुझ्या जवळ नाही. भगवंतांनी अर्जुनाला विश्वरूपाचे दर्शन घेण्यासाठी आपल्या योग बलाने एक प्रकारची योग शक्ती दिली होती. तिच्या प्रभावामुळे अर्जुनामध्ये अलौकिक सामर्थ्य उत्पन्न झाले व ते दिव्य रूप पाहू शकण्याची योग्यता त्याला प्राप्त झाली. याच योग शक्तीचे नाव दिव्य दृष्टी आहे. जेव्हा धृतराष्ट्रांनी कुरुक्षेत्रावरील युद्धाचं वर्णन पाहण्याची माझी इच्छा किंवा ऐकण्याची इच्छा असे म्हटलं होतं, तेव्हा श्री व्यास ऋषींनी संजयाला अशीच दिव्य दृष्टी देऊन कुरुक्षेत्रावरचं वर्णन धृतराष्ट्राला वर्णन करण्याची दिव्य शक्ती दिलेली होती, पाहण्याची दिव्य शक्ती दिलेली होती. तेथील प्रसंग वाचल्यावर ज्ञानाने अर्जुन या दृश्य जगतास भगवत रूप मानतो. संपूर्ण विश्वाला ज्ञानाने भगवंताच्या एका अंशामध्ये पाहण्यासाठी अर्जुनाला 10व्या अध्यायाच्या शेवटी सांगितले होते आणि त्याने हे मान्यही केले होते. अशा प्रकारे मान्य केल्यावरही अर्जुन भगवंताकडून बलवीर्य, शक्ती आणि तेज यांनी युक्त असेल त्यांचे ईश्वरीय स्वरूप पाहू शकला नाही आणि म्हणून तो ईश्वरीय स्वरूप प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा धरतो. आणि भगवंतही आपल्या कृष्ण रूपामध्येच एकाच ठिकाणी संपूर्ण विश्व दाखवित आहे, तेव्हा ज्ञानाने समजून घेण्यासारखे रूप होते. याशिवाय भगवंतांनी विश्वरूपाचे जे वर्णन केले आहे त्यांनी हे सिद्ध होते की अर्जुन हा भगवंताच्या ज्या रूपामध्ये संपूर्ण ब्रह्मांडातील दृश्य आणि भावी काळात होणाऱ्या युद्धासंबंधीच्या घटना यांचे परिणाम असे सुद्धा पाहू शकतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. विश्वामध्ये अर्जुन हा स्वतःला उभे असलेला पाहत होता. ते विश्व भगवंताच्या शरीरामध्ये दिसणाऱ्या विश्वापेक्षा वेगळे होते. विराट रूपाने दृश्य जगातील स्वर्गलोकापासून पृथ्वीपर्यंतचे आकाश व सर्व दिशा या व्याप्त झालेल्या पाहणे हे शक्य नव्हते आणि म्हणून भगवंतांचे ते भयानक रूप पाहून अर्जुनाला आश्चर्य, मोह, भय, संताप, भ्रम इत्यादी होत होते. यावरून हे सिद्ध होते की भगवंतांनी उपदेश देऊन ज्ञानाने या दृश्य जगताला आपले स्वरूप म्हणून समजावून दिले अशी गोष्ट येथे नव्हती.
तसे असते तर अर्जुनाला मोहभय संताप आणि दिग्भ्रम इत्यादी होण्याचे काही कारणच उरले नसते. अर्जुनाने एखाद्या यंत्राद्वारे भगवंताचे विश्वरूप पाहिले असं कोणत्याही प्रसंगामध्ये म्हटलेलं नाही. तर त्या काळामध्ये रेडिओ नव्हते, दूरदर्शन नव्हतं. अशा प्रसंगी परमेश्वराने त्याला जी दिव्य दृष्टी दिली, त्या दिव्य दृष्टीद्वारे ते ईश्वराचे प्रत्यक्ष रूप त्यांचे पाहायचे होते. अर्जुन जे स्वरूप पाहत होता ते प्रत्यक्ष सत्य होते आणि ते पाहण्याचे एकमात्र साधन म्हणजे भगवंताच्या कृपेने मिळालेली योग शक्ती रूपी दिव्य दृष्टी होय. अर्जुनाला ज्या स्वरूपाचे दर्शन घडले होते ते दिव्य होते. भगवंतांनी आपल्या अद्भुत योग शक्तीने प्रगट करून ते रूप अर्जुनाला दाखविले होते आणि म्हणून येथे ऐश्वर्यम आणि योगम हे पद भगवंताच्या अद्भुत योग शक्तीसह त्यांनी प्रगट केलेल्या भगवंताच्या विराट स्वरूपाचे वाचक आहे आणि म्हणून अर्जुनाला आपल्या विराट स्वरूपाच्या दर्शनाने योग शक्ती पाहण्यास सांगितलेले आहे. अशा प्रकारे अर्जुनाला दिव्य दृष्टी देऊन भगवंतांनी ज्या प्रकारे आपले दिव्य विराट स्वरूप दाखविले त्याचे वर्णन पुढील 5 श्लोकात संजय करीत आहे. संजय उवाच एव मुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरी दर्शयामास पार्थाय परमं रूपमेश्वरम. संजय म्हणाला, हे महाराज, महायोगेश्वर आणि सर्व पापांचा नाश करणाऱ्या भगवंतांनी असे सांगून मग अर्जुनाला परम ऐश्वर्युक्त दिव्य स्वरूप दाखविले आहे. यामध्ये महायोगेश्वरम म्हणजे काय? तर महायोगेश्वर म्हणजे सर्व पापांचे आणि दुःखांचे हरण करणारा हरी, आणि जो महान आणि मोठ्यात मोठा योगेश्वर असेल त्याला महायोगेश्वर म्हणतात. या विशेषणांचा प्रयोग करून संजयाने भगवंताच्या अद्भुत शक्ती सामर्थ्याकडे लक्ष वेधून धृतराष्ट्राला सावध केलेले आहे. श्रीकृष्ण हा कोणी सामान्य मनुष्य नाही, तर तो मोठ्यात मोठा योगेश्वर आणि सर्व पापांचा दुःखाचा नाश करणारा साक्षात परमेश्वर आहे. त्याने अर्जुनाला आपले जे दिव्य स्वरूप दाखविले होते त्याचे वर्णन मी आता तुम्हाला ऐकतो. रूपम आणि परमम हे जे शब्द आहे ते शुद्ध, श्रेष्ठ आणि अलौकिक असेल त्या वैशिष्ट्याचे द्योतक परम हे विशेषण आहे. आणि ज्याच्यामध्ये ईश्वराचे गुण, प्रभाव तसेच तेज असेल आणि जो ईश्वराच्या दिव्य योग शक्तीने संपन्न असेल त्याला ऐश्वर असे म्हणतात. भगवंतांनी आपले जे विराट स्वरूप अर्जुनाला दाखविले होते ते अलौकिक, दिव्य, सर्वश्रेष्ठ आणि तेजोमय असे होते. साधारण ज्याप्रमाणे ते 5 भौतिक पदार्थांनी बनलेले नव्हते. भगवंतांनी आपला भक्त अर्जुन याच्यावर अनुग्रह करून आपला अद्भुत प्रभाव त्याला समजावून देण्यासाठी अद्भुत योग शक्तीने ते रूप प्रगट करून दाखविले होते. ते भाव प्रगट करण्यासाठी संजयाने रूपम या पदाबरोबर या दोन्ही विशेषणांचा प्रयोग केलेला आहे. आता पुढे जे परमेश्वराचं वर्णन केलेलं आहे ते 2 श्लोकामध्ये केलेलं आहे आणि म्हणून मी दोन्ही श्लोक एकदमच वाचत आहे. अनेक वक्त्र नयनम अनेकाद्भुत दर्शनम अनेक दिव्याभरणम दिव्यानेकोद्यतायुधम दिव्यमालांबरधरम दिव्यगंधानुलेपनम सर्वाश्चर्यमयं देवम अनंतम विश्वतोमुखम. अनेक तोंडे व डोळे असलेल्या, अनेक आश्चर्यकारी दर्शने असलेल्या, पुष्कळशा दिव्य अलंकाराने विभूषित आणि पुष्कळशी दिव्य शस्त्रे हातात घेतलेल्या, दिव्य माळा आणि वस्त्रे धारण केलेल्या, दिव्य गंधाने विभूषित, सर्व प्रकारच्या आश्चर्याने युक्त, अनंत स्वरूप, सर्व बाजूंनी तोंडे असलेल्या विराट स्वरूप परमदेव परमेश्वराला अर्जुनाने पाहिले. अनेक वक्त्र नयनम म्हणजे काय? तर ज्याला नाना प्रकारची असंख्य मुखे आणि डोळे असतील त्या रूपाला अनेक वक्त्र नयन असे म्हणतात. अर्जुनाने भगवंताचे जे रूप पाहिले त्याचे प्रधान नेत्र 2 होते, चंद्र आणि सूर्य. परंतु त्याच्या आत दिसणारी आणखी जी असंख्य विभिन्न रूपे आणि मुखे होती त्यामुळे भगवंताला अनेक मुखे आणि नयन यांनी युक्त असे म्हटले होते, पण त्याला अनेक वक्त्र नयनम असे म्हटलेलं आहे. अनेकाद्भुत दर्शनम म्हणजे काय? जी दृश्य पूर्वी कधी पाहिलेली नसतील, ज्यांचा प्रकार विचित्र आणि आश्चर्यजनक असेल असे अद्भुत दर्शन याला म्हणतात. ज्या रूपामध्ये अनेक असंख्य अद्भुत दर्शने असतील त्याला अनेकाद्भुत दर्शन असे म्हणतात.
भगवंताच्या त्या विराट रूपामध्ये अर्जुनाने अशी असंख्य अलौकिक विचित्र दृश्य पाहिली आणि त्यामुळे तिथे अनेकाद्भुत दर्शन असं या ठिकाणी विशेषण लावण्यात आलेलं आहे. अनेक दिव्य आभरणम, याच्यामध्ये अनेक, दिव्य आणि आभरण असे 3 शब्द आहेत. आभरण म्हणजे दागिने, अनेक आणि दिव्य आता आपल्या लक्षात घेतलंय, अनेक दिव्य आभरणे विभूषित केलेला असा. तर दागिन्यांना आभरण जे म्हणतात ते दागिने लौकिक दागिन्यापेक्षा विलक्षण, तेजोमय आणि अलौकिक असतील त्यांना दिव्य असे म्हणतात. तसेच जे रूप अशा असंख्य दिव्य आभूषणांनी विभूषित असेल त्याला अनेक दिव्य आभरण असे म्हणतात. भगवंताचे जे रूप अर्जुनाने पाहिले ते नाना प्रकारच्या असंख्य तेजोमय दिव्य आभूषणांनी युक्त होते आणि यामुळे भगवंताबरोबर हे विशेषण लावलेले आहे. दिव्यानेकोद्यतायुधम म्हणजे काय, यामध्ये सुद्धा 3 विशेषण आहे, दिव्य, अनेक आणि युद्धात वापरणारी आयुधे. तर ज्यांनी युद्ध केले जाते त्या शस्त्रांचे नाव आयुध असे आहे, त्याला आयुध म्हणतात. आणि जे आयुध अलौकिक तेजोमय असेल त्याला दिव्य असे म्हणतात. उदाहरणार्थ भगवान विष्णूचे चक्र, गदा आणि धनुष्य अशा प्रकारची असंख्य दिव्य शस्त्रे भगवंतांनी आपल्या हातामध्ये धारण केलेली होती आणि म्हणून त्यांना दिव्यानेकोद्यतायुधम असे म्हटले आहे. दिव्य मालांबर धरणम म्हणजे दिव्य, माला, अंबर आणि धर असे 4 शब्द याच्यामध्ये आहेत. विश्वरूप भगवंतांनी आपल्या गळ्यामध्ये पुष्कळशा सुंदर सुंदर तेजोमय अलौकिक माला धारण केलेल्या होत्या. तसेच अनेक प्रकारच्या उत्तमत्व तेजोमय अलौकिक अशा वस्त्रांनी ते युक्त होते. अंबर म्हणजे वस्त्र, आणि म्हणून त्यांना हे विशेषण दिलेले आहे, दिव्य मालांबरधर, धारण करणारा म्हणजे धर. दिव्य गंधानुलेपनम म्हणजे चंदन इत्यादी अलौकिक गंध ज्याच्यामध्ये कस्तुरी टाकली जाते, हळद, अशा प्रकारचे वेगवेगळे त्याच्यामध्ये मिश्रण केलेले जाते असं दिव्य गंध, आणि ते लेपन करणारा हा श्रीकृष्ण भगवान. त्यांच्यापेक्षा विलक्षण अलौकिक असलेल्या गंधाला दिव्या गंध असे म्हणतात. अशा दिव्या गंधाचा अनुभव प्राकृत इंद्रियांनी होत नाही, तो दिव्य इंद्रियांनीच करता येतो. ज्याच्या सर्व अवयवांना अशा प्रकारचे अत्यंत मनोहर दिव्य गंध लावले असतील त्याला दिव्य गंधानुलेपनम असे म्हणतात. सर्व आश्चर्यमयम, सर्वांना आश्चर्य करणारा. भगवंताच्या विराट रूपामध्ये अशा प्रकारचे अनेक नेत्र, मुख, आभूषण, शस्त्र, माला, वस्त्रे, गंध इत्यादी सर्व आश्चर्यजनक होते आणि सर्व आश्चर्यमय असे म्हटले ते आहे. ना, ते एक असं बार सारखं आहे आणि ते मध्ये स्वीट करायचं आणि हे पावडर त्याच्यामध्ये टाकून पेरूच आहे का? हा. हा हा हा. हो नीता पाटील, तुम्ही म्यूट व्हा ना, दुसऱ्यांना आवाज येतोय तुमचा. एवढं सगळं मगाशी तर टक 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 माझं फोन अनंत, काय झालं? हे इथून येतंय कोणाचा आवाज येत आहे मॅडम? ताई कोणीतरी कोणाचा आवाज नीता येतो? पाटील म्हणून आहेत, त्यांना म्यूट करा. थँक्यू. हो नीता पाटील. ज्याचा अंत नसेल आणि कोणत्याही बाजूचा शेवट नसेल त्याला अनंत असे म्हणतात. अर्जुनाने भगवंताच्या ज्या विश्वरूपाचे दर्शन घेतले ते इतके लांब रुंद होते की त्याचा कुठेही अंत नव्हता आणि कुठेही सुरुवात नव्हती, आणि म्हणून त्याला अनंत म्हटलेले आहे. विश्वतोमुख म्हटलेलं आहे, ईश्वराला विश्वतोमुखम म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याची मुखे सर्व दिशांना असतील त्याला विश्वतोमुखम म्हणतात. भगवंताच्या विराट रूपामध्ये दिसणारी असंख्य मुखे ही संपूर्ण विश्वात सगळीकडे होती आणि म्हणून विश्वतोमुखम असे म्हटलेले आहे. भगवंताला देवम म्हटलेले आहे. देव, ते देवम असे म्हटलेले आहे कारण ते प्रकाशमय आणि पूज्य असेल त्याला देव म्हणतात, आणि या अर्थाने इथे देवम हा प्रयोग संजयने करून दाखवलेला आहे. परम तेजोमय भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाने वरील विशेषणाने युक्त असे पाहिलेले आहे. म्हणजे काय, वरील विराट परमदेव परमेश्वराचा कसा प्रकाश होता याचे वर्णन इथे केले आहे. ताई कोणाचा आवाज येतो आहे? कोणीतरी नीता नीता पाटील पाटील. म्हणून आहेत आणि वंदना देवकर. तुम्ही म्यूट व्हा ना दोघी जणी. पेपर ते घेऊन गेले, ते काय झालं तरी फटाफट फटाफट अच्छा, आन्सर शीट हो नीता पाटील. त्याच्यावर ते इव्हॅल्युएशन पुढे होणार ना, कंट्रोल इव्हॅल्युएशन सुचिता ताई, त्यांना म्यूट करा ना. आपलं ट्रेनिंग ते ट्रेन झाले प्रॉपर. मग त्याचे इव्हॅल्युएशनचे मार्क पाठवलेत ना. झालं का ताई माझं?
मी वाचन करू का अजून? ताई मी वाचन करू का अजून? आणि सर्टिफिकेट म्हणजे तेच आहे. हो करत आहे, पुढे छान सांगताय. दिवी सूर्य सहस्रस्य भवेत् द्युतदुत्थिता यदि भास्करदृशीचा साद्भासस्तस्य महात्मनः. आकाशात 1000 सूर्य उगवले असतात, प्रकाश पडेल तरी त्या विश्वरूप परमात्म्याच्या प्रकाशा इतका कदाचितच होईल, म्हणजे होणार नाही. म्हणजे होणार नाही. त्यामध्ये थांबा एक मिनिट. ताई तुमचं काय झालं? नीता पाटील, हो नीता पाटील. ट्रेनिंग इव्हॅल्युएशन आपण त्या कंटेंट एक्सटर्नल साठी नाही करत ना, एक्सटर्नल साठी पण करतात. IMS आहे सगळ्याचं इव्हॅल्युएशन माहित नाही आता हे लावून टाकते आता इथे देऊन टाका. पॅरामीटर्स आपल्याला त्याच्यावर होते क्वेश्चन पेपर. कुठल्या क्वेश्चन पेपर? तो ते क्वेश्चन आन्सर शीट घेऊन गेले ना, ते द्यायला त्यांच्याकडे सुचिताताई वेळ त्यांना नव्हता, चेक अनम्यूट करून करा ना, करायला म्यूट वेळ करा ना नव्हता ताई. म्हणून ते घेऊन गेले. सुचिताताई व्यवस्थित त्यांना ऐकायला येत करा ना, नाहीये. नीता त्यांनी ते पाटील दिले पुढे असते ते. परत. ताई असं कोण तो बोलत माणूस आहे? घेऊन गेला, तुम्ही परत गीता पाठवा, पाटील पण आता हिरकणी. वेळ नाही. असं म्हणाले. प्रीतम मग मी राज. विचारते ते. हा ती मेन शीट असेल तर हे असेसमेंट कंटेंट काय होतं अरे देवा, ट्रेनिंगचं त्याच्यावर होईल ना. काय खरं नाही मनीषा त्यांचं. खांडेकर, ऑलरेडी पण मार्क्स झाले. मनीषा तर खांडेकर कशामुळे आवाज बंद कुठल्या करा. ह्याच्यात काय मार्क्स कमी मिळाले, कुठल्या कंटेंट त्याला गीता पाटील आवाज बंद करा. करणार. आणि हे आउट ऑफ काय 30 मार्क आउट ऑफ भगवंताच्या प्रकाशाबरोबर आउट ऑफ 50 हजार पैकी सूर्याच्या असं प्रकाशाचे आता हा सादृश्य दाखवून 20 विराट स्वरूप असलेल्या भगवंताच्या दिव्य प्रकाशाला निरुपम असे म्हटलेलं आहे. याचे तात्पर्य असे विचारते. की हा त्याप्रमाणे तू काय हजारो बोलत तारे होतास एका माझ्याशी? मुदतीत नाही ना होऊनही सूर्याची बरोबरी करू शकत नाहीत. त्याच ते प्रकारे हजारो पेसो सूर्य जरी एकूण प्रकाशात उदय पावले तरी त्यांचा प्रकाशही त्या विराट स्वरूप भगवंताच्या प्रकाशाशी बरोबरी करू शकत नाही. याचे कारण असे की सूर्याचा प्रकाश अनित्य, भौतिक आणि सीमित आहे, पाठवूया. तर मग परंतु बोलतो विराट पण एक पाठवलं स्वरूपाचा ना मी. प्रकाश नित्य, दिव्य, अलौकिक हा आणि हा. अपरिमित आहे. अशा प्रकारे भगवंताच्या ते त्या बॅन आहे प्रकाशाने का त्याचं डिस्पोजल कसं करायचं असा अर्जुनाने प्रश्न होता. संपूर्ण विश्व त्या कशा लोकांनी प्रकारे पाहिले विचारलेले. हे बट सांगण्याचे इट चाहत कॅन आहे. बी रिसायकल्ड. त्याच्यामुळे आपल्याकडे सुद्धा थर्माकोल वापरला नाही ना एसी वाल्यांनी वगैरे, तर आता ते ताई तेच मगाशी ह्याला बोलले मी नीताताई विश्वासला. तुमचा म्हणाला मी पूर्ण नीताताई दुसरा तुमचा आवाज येतोय स्पीकर ताई. त्यांनी जॉईन झालेले आहेत की काय नाही माहित. पूर्ण त्यांचा दुसरा आवाज येतोय. नीताताई तुमचा स्पीकर बंद करा. नीताताई स्पीकर बंद करा. सुचिताताई त्यांना बंद करा ना प्लीज. सुचेताताई जवळ आज सुचिताताई पण जवळ नाहीत वाटतं. इतक्या सुंदर वाचताय ताई तुम्ही. खरंच एकदम नाही मन ना, आता लावून थोडा वाचा वाटतं. मी मध्येच डिस्टर्ब झाला बघा. असो, काही होत नाही, एखाद्या वेळेस होतो. चालतेच म्हणा. वाचा ताई, त्यांचा आवाज थोडासा बंद झालाय. तैत्रकस्थं जगत्कृष्णं प्रविभक्त मनेकधा अपश्य देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा. पांडुपुत्र अर्जुनाने यावेळी अनेक प्रकारात विभागलेले संपूर्ण जग देवादिदेव भगवान श्रीकृष्णाच्या त्या शरीरात एकत्र असलेले पाहिले. येथे तदा तदा हा शब्द जो आलेला सगळं पांडवस्तदा म्हटलेला आहे. तर हे त्यावेळी असे याचे द्योतक आहे, ज्यावेळी भगवंतांनी अर्जुनाला दिव्य दृष्टी देऊन आपल्या असामान्य योग शक्तीसह विराट रूप पाहण्याची आज्ञा दिली. त्याच वेळचे येथे तदा हे त्याच वेळेसाठी तदा हे शब्द वापरलेला आहे. जगत अनेकदा प्रविभक्तम कृष्णम अशी विशेषणे या श्लोकामध्ये आलेली आहे. या विशेषणांचा प्रयोग करून येथे असे दाखविले आहे की देव, मनुष्य, पशु, पक्षी, कीटक, पतंग आणि वृक्ष इत्यादी भोतृवर्ग, पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्ग आणि पाताळ इत्यादी भोगस्थाने आणि त्यांच्या भोगण्याजोग्या असंख्य सामग्रीच्या भेदाने विभक्त अशा या संपूर्ण ब्रह्मांडाला अर्जुनाने भगवंताच्या शरीरामध्ये एका ठिकाणी स्थित झालेले पाहिले. काय काय बघितलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की अनेक प्रकारचे पशु, पक्षी, कीटकनाशक, कीटक वगैरे, वृक्ष, भोक्तृवर्ग, पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्ग हे पाताळ ही भोगस्थाने आहे आणि त्यांच्या भोगण्याजोग्या असंख्य सामुग्री वेगवेगळ्या विभिन्न अशा संपूर्ण ब्रह्मांडाला अर्जुनाने
भगवंताच्या शरीरामध्ये एकाच ठिकाणी स्थित झालेले पाहिले. म्हणजे याचा एखादा अंश पाहिला असेल किंवा सर्व भेद विभिन्न भावने निराळे न पाहता एकत्रित पाहिले असतील असे नव्हे. त्याने संपूर्ण विस्तार जसाच्या तसा व्यवस्थितपणे विभागशा पाहिला. म्हणजे या ठिकाणी किती विस्तीर्णपणे आणि विस्तृतपणे अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाचं हे विस्तृत रूप बघितलं भगवानाचं, ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. एकस्थम म्हटलेलं आहे. 10व्या अध्यायाच्या शेवटी भगवंतांनी ही गोष्ट सांगितली की संपूर्ण जगाला मी एका अंशाने व्यापलेलो आहोत, एका अंशाने धारण केलेले आहे. ते जिथे अर्जुनाने प्रत्यक्ष पाहिले, ही गोष्ट स्पष्ट करण्यासाठी एकस्थम म्हणजे एका देशात स्थिर या पदाचा प्रयोग या ठिकाणी केलेला आहे. तत्र तत्र या पदाचा पूर्वीच्या वर्णाशी संबंध आहे आणि येथे देवांचे देव असलेल्या भगवंताच्या शरीराचे विशेषण आहे. याचा प्रयोग करून दाखविले आहे की देवांचाही देव सर्वश्रेष्ठ ब्रह्मदेवादी देवांनाही पूज्य अशा भगवान श्रीकृष्णाच्या वरील रूपामध्ये पांडुपुत्र अर्जुनाने संपूर्ण जग हे एका जागी स्थित असलेले पाहिले. अशा प्रकारे अर्जुनाने भगवंताचे विराट रूप पाहिल्यावर काय झाले ते संजय समोर सांगत आहे. ततस् विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजय प्रणम्य शिरसा देवं कृतांजलिर्भाषत. त्यानंतर तो आश्चर्यचकित झालेला आणि अंगावर रोमांच उभे राहिलेला अर्जुन प्रकाशमय विश्वरूप परमात्म्याला श्रद्धा भक्तीसह मस्तकाने प्रणाम करून हात जोडून म्हणाला. तत हे पद काय आहे म्हणजे तत्पश्चात. याचा प्रयोग करून दाखविले आहे की म्हणजे त्यानंतर काय झाले. तत्पश्चात म्हणजे त्यानंतर काय झालेलं आहे की अर्जुनाने जेव्हा भगवंताच्या वरील अद्भुत प्रभावशाली स्वरूपाचे दर्शन घेतले तेव्हा त्याच्यामध्ये अशा प्रकारे परिवर्तन झालेले त्यांना दिसलेले आहे की तो कसा होता. विस्मयाविष्ट, रुष्ट रोमा या शब्दाने त्याचं विशेषण केलेलं आहे. विस्मयाविष्ट म्हणजे कधीच पाहिलेलं नव्हतं, त्यामुळे तो विस्मयचकित झालेला होता. धनंजय म्हटलेला आहे. यामध्ये धनंजय का म्हटलेला आहे तर पुष्कळशा राजावर विजय मिळवून अर्जुनाने धनसंग्रह केलेला होता आणि म्हणून त्याचे नाव धनंजय असे पडलेले होते. विस्मयादिष्ट आणि हृष्टरोमा या दोन्ही विशेषणांचा प्रयोग करून अर्जुनाचा हर्ष आणि आश्चर्य हे वाढल्याचे दाखवलेले आहे. भगवंताचे ते रूप पाहून अर्जुनाला इतका मोठा हर्ष आणि आश्चर्य वाटले की त्यामुळे त्या क्षणी संपूर्ण शरीर पुलकित झाले. याचा भावार्थ असा याचा भावार्थ आहे. अर्जुनाने यापूर्वी भगवंताचे असे ऐश्वर्यपूर्ण रूप कधी पाहिलेले नव्हते. पूर्वी कसं पाहिलं होतं अर्जुनाने श्रीकृष्णाला एक सखा, सोबती, जास्तीत जास्त सारथीच्या रूपात बघितलेलं होतं. देव म्हणून आतापर्यंत काही बघितलेलं नव्हतं आणि म्हणून त्याच्या एका अंशाचा एवढा मोठा विस्तार पाहून हा माझा सखा नाही, मित्र नाही, हा ईश्वराचाही ईश्वर आहे, ही भावना अर्जुनाच्या मनात निर्माण झाली. हे ईश्वराचे अलौकिक रूप पाहताच त्याच्या हृदयपटलावर एकदम भगवंताच्या परिमित प्रभावांचा काही अंश अंकित झाला. भगवंताचा काहीसा प्रभाव त्याला समजला आणि त्यामुळे त्याच्या हर्षाला आणि आश्चर्याला सीमा उरली नाही. देवम हे पद भगवंताच्या तेजोमय विराट स्वरूपाचे वाचक आहे आणि शिरसा प्रणम्य कृतांजली या दोन्ही पदांचा प्रयोग करून येथे असे दाखविले आहे की अर्जुनाने जेव्हा भगवंताचे अनंत आश्चर्यमय वृषाने युक्त परमप्रकाशमय आणि अनंत ऐश्वर्य समन्वित असे महान स्वरूप पाहिले तेव्हा त्यामुळे तो इतका प्रभावित झाला की त्याच्या मनात पूर्व जीवनातील मित्रतेचा एक भाव होता, तो एकदम लोपल्यासारखा झाला. हा माझा आता मित्र राहिलेला नाही. भगवंताच्या महिम्यासमोर तो स्वतःला अत्यंत तुच्छ समजू लागला. मी याच्यासमोर काहीच नाही. आजपर्यंत मी देवा तुला किती 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 मी त्रास दिला, परंतु मी तुच्छ आहे. भगवंताबद्दल त्याच्या हृदयात अत्यंत पूज्यभाव जागृत झाला आणि त्या पूज्यभावाच्या प्रभावामुळे विजयसारखी गती उत्पन्न होऊन त्याचे मस्तक त्या क्षणी भगवंताच्या चरणी टेकविले आणि तो हात जोडून मोठ्या विनम्र भावनेने श्रद्धा आणि भक्तिपूर्वक भगवंताचे स्तवन करू लागला. हे स्तवन ताई थांबू की पुढे वाचू? ताई, सुचिता ताई. ताई कुठेतरी बाहेर आहेत वाटतं, त्याने वाचा 4 वाजेपर्यंत वाचा ना ताई. हा ठीक आहे, ओके. अर्जुन वाच पश्यामि देवांस्तव देव देहे सर्व पश्यामि देवांस्तव देव देहे सर्वांस्तथा भूत विशेष संगान ब्रह्माणमीशं कमलासनस्थं
ऋषींच सर्वानुरंगांश दिव्यान. अर्जुन म्हणाला, हे देवा, मी आपल्या दिव्य देहात संपूर्ण देवांना तसेच अनेक भूतांच्या समुदायांना, कमळाच्या आसनावर विराजमान झालेल्या ब्रह्मदेवाला, शंकराला, सर्व ऋषींना तसेच दिव्य सर्पांना पाहत आहे. या ठिकाणी देव हा शब्द महत्वाचा आहे, म्हणून इथे भगवंत देव, भगवंताचे तेजोमय अद्भुत रूप पाहून अर्जुनाला त्यांच्याबद्दल श्रद्धा, भक्तियुक्त असा जो अत्यंत पूज्यभाव झाला होता, तो दाखविण्यासाठी येथे देव या संबोधनाचा प्रयोग केलेला आहे. त्यानंतर तवदेहे. तवदेहे म्हणजे काय, तर अर्जुनाने असे दाखविले आहे की तुमचे जे शरीर माझ्या समोर उपस्थित आहे त्यामध्ये मी सर्वांना पाहत आहे. जगातील सर्व प्राण्यांमध्ये देव हे सर्वात श्रेष्ठ मानले जातात, म्हणून त्यांचे नाव स्वतंत्रपणे घेतले जाते. या ठिकाणी ब्रह्मदेवाबरोबरच कमलासनस्थम म्हणजे श्रीकृष्ण भगवानाचं स्थान कोणतं आहे, कमळामध्ये, आणि त्यामुळे कमलासनस्थम या ठिकाणी म्हटलेलं आहे. ब्रह्मदेव आणि शिव हे देवांचे देवभूत तसेच ते ईश्वर कोटीमधील आहेत, म्हणून त्यांची नावे स्वतंत्रपणे घेतलेली आहेत. आणि ब्रह्मदेवाबरोबर कमलासनस्थम हे विशेषण देऊन अर्जुनाने असे दाखविले आहे की मी भगवान विष्णूच्या नाभीतून निघालेल्या कमळावर विराजित असलेल्या ब्रह्मदेवाला पाहत आहे, अर्थात त्यांच्या बरोबर तुमचे विष्णू रूपही तुमच्या विराट स्वरूपात पाहत आहे. सर्व ऋषी आणि दिव्य सर्प. ऋषी म्हणजे काय, तर मनुष्य लोकातील सर्व प्राण्यांमध्ये ऋषी आणि पाताल लोकांमध्ये वासुकी हा सर्प, हे दिव्य सर्प हे श्रेष्ठ मानलेले आहेत, म्हणून ते स्वतंत्रपणे इथे सांगितलेले आहे. येथे स्वर्ग, मर्त्य आणि पाताळ या तिन्ही लोकातील मुख्य मुख्य व्यक्तीच्या समुदायांची गणना करून अर्जुनाने असे दाखविले आहे की मी तुमच्या शरीरामध्ये त्रिभुवनात्मक संपूर्ण विश्व पाहत आहे. म्हणजे अर्जुन आता या ठिकाणी स्वतःच्या द्वारे तो वर्णन करीत आहे की मी देवा तुमच्यामध्ये मी काय काय बघितलं आहे. तर यामध्ये ते म्हणतात की मी स्वर्ग, मृत्यूलोक आणि पाताळ या तिन्ही लोकातील मुख्य मुख्य व्यक्तींच्या समुदायांना बघितलेलं आहे. आणि ते कसं बघितलं ते आता मी सांगतो. अनेक बाहुदर वक्र नेत्रम अनेक बाहुदर वक्र नेत्रम पश्यामि त्वां सर्वतोऽनंत रूपम नांतन मध्यन्न पुनस्तवादीन पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. विश्वेश्वर विश्वरूप म्हटलेला हे संपूर्ण विश्वाचे स्वामी, मी आपल्याला अनेक बाहू, पोटे, तोंड आणि डोळे असलेले तसेच सर्व बाजूंनी अनंत रूपे असलेले पाहत आहे. हे विश्वरूपा, मला आपला ना अंत दिसत, ना मध्य दिसत, ना आरंभ दिसत आहे. म्हणजे विश्वेश्वर आणि विश्वरूप या दोन्ही संबंधनाचा भावार्थ इथे आलेला आहे. या दोन्ही संबंधनाचा प्रयोग करून अर्जुनाने असे दाखवले आहे की तुम्हीच या सर्व विश्वाचे कर्ते हत्ते आहात, सर्वांना आपापल्या कार्यामध्ये नियुक्त करणारे असे सर्वांचे अधीश्वर आहात. आणि हे संपूर्ण विश्व वस्तुतः तुमचे स्वरूप आहे. तुम्हीच याचे निमित्त कारण आणि उपादान कारक आहात. अनेक बाहू दरवक्र नेत्रम. अर्जुनाने या ठिकाणी असे दाखविले आहे की मी तुम्हाला ज्या रूपामध्ये पाहत आहे त्याला भाऊ, भुजा, उदर, मुख, नेत्र हे असंख्य आहे. अनेक बाहू, बाहू म्हणजे हात, दरवक्र नेत्रम म्हणजे यामध्ये उदर, मुख आणि नेत्र हे असंख्य आहे, मी मोजू शकत नाही. याची कोणीही कोणत्याही प्रकारे गणना करू शकत नाही. सर्वत अनंत रूपम, याचा अर्थ यावेळी अर्जुन म्हणतो की सर्व अनंत रूपम, याद्वारे मी तुम्हाला सगळीकडून अनेक प्रकारे वेगवेगळ्या अगणित रूपांनी युक्त असा पाहत आहे. म्हणजे तुमच्या एकाच शरीरात मला पुष्कळशी भिन्न भिन्न अनंत रूपे चोहीकडे पसरलेली दिसत आहे. आदी, मध्य आणि अंत म्हणजे या कथनाद्वारे अर्जुनाने दाखविले आहे की तुमच्या या विराट रूपाचा मला कुठेही आधी सुरुवात दिसत नाही, मध्यही दिसत नाही आणि अंतही दिसत नाही. हे कोठून कोठवर पसरलेले आहे हे मला कळत नाही. आणि अशा प्रकारे आदी अंत यांचा पत्ता लागत नसल्याने मला हे समजत नाही की याचा मध्य कोठे आहे, म्हणून मी तुमचा मध्यही पाहत नाही. मला तर मागे पुढे, डावीकडे, उजवीकडे आणि वर खाली सगळीकडे सीमारहित असे तुम्ही दिसत आहात. कोणीकडूनही तुमची सीमा दिसत नाही. किरीटिनं गदिनं चक्रिणं च तेजो राशी सर्वतो दीप्तिमंतम पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्तान् दीप्तानलार्क द्युती प्रमेयम. मी आपल्याला मुकुट घातलेले, गदा, चक्र धारण केलेले,
सर्व बाजूंनी प्रकाशमान तेजाचा समूह असे प्रज्वलित अग्नी व सूर्यांच्या मध्ये तेजाने युक्त पाहण्यास अतिशय कठीण आणि सर्व दृष्टींनी अमर्याद असे पाहत आहे. किरीटिनम गदिनम आणि चक्रिणम म्हणजे ज्याच्या मस्तकावर किरीट म्हणजे काय आहे, मुकुट, अत्यंत शोभा तेज असल्याने युक्त असा मुकुट विराजित आहे त्याला किरीटी असे म्हणतात. ज्याच्या हातामध्ये गदा आहे त्याला गदी असे म्हटलेलं आहे आणि ज्याच्यापाशी चक्र असेल त्याला चक्री असे म्हणतात. या तिन्ही पदांचा प्रयोग करून अर्जुनाने हे दाखविले आहे की मी तुमच्या या अद्भुत रूपामध्ये तुम्हाला, आता आपण सर्वसामान्य कांता नाव असलं त्याचं कांती बनते, वच्छला नाव असलं की वच्छी करतात, ते अशा प्रकारे इथं गदी आणि चक्री असल्यासारखं वाटतं, पण ते तसं नाही. हे ईश्वराच्या रूपाचं वर्णन इथे त्यांनी केलेलं आहे, तसं ते नाही. तर तर अशा तुमच्या अद्भुत रूपामध्ये तुम्हाला मी महान तेजोमय मुकुट धारण केलेला, हातामध्ये गदा आणि चक्र धारण केलेला असा पाहत आहे. सर्वतः दीप्तिमंतम आणि तेजो राशीम याचा अर्थ असा आहे की ज्याचा प्रकाश, दिव्य प्रकाश वर खाली आत बाहेर सर्व दिशांना पसरलेला आहे त्याला सर्वतो दीप्तिमान असे म्हणतात. तसेच प्रकाशाच्या समूहास तेजो राशी असे म्हणतात. या दोन्ही पदांचा प्रयोग करून अर्जुनाने असे दाखविले आहे की तुमचे हे विराट रूप मला मूर्तिमंत तेजपुंज तसेच सगळीकडून परमप्रकाश युक्त असे दिसत आहे. सर्वतो दीप्तिमंतम आणि तेजो राशी, तेजो राशी ही विशेषणे दिल्यानंतर याच्यामध्ये भगवंताचे विराट रूप परमप्रकाशयुक्त आणि मूर्तिमान तेजपुंज होते. हे अग्नी आणि सूर्यांची उपमा देऊन या गोष्टीचे चांगल्या प्रकारे दिव्य ज्ञान करून देण्यासाठी म्हटलेले आहे. दीप्ता नलान द्युतिम या शब्दाचा प्रयोग करून त्यांनी अर्जुनाने याद्वारे असे दाखविले आहे की प्रज्वलित अशी अग्नी आणि प्रकाशपुंज सूर्य हे प्रकाशमान तेजस्वी राशी आहे. तसेच तुमचे विराट स्वरूप त्याच्यापेक्षाही असंख्य पटीने अधिक प्रकाशमय असे तेजपुंज आहे. अर्थात अग्नी व सूर्यांचे तेज कोण्या एकाच देशात दृष्टीला पडतो, परंतु तुमचे हे विराट स्वरूप सगळीकडून त्याच्यापेक्षा अनंत पट अधिक तेजोमय असे दिसत आहे. दूरनिरीक्षण म्हणजे अद्भुत प्रकाशाने युक्त असल्यामुळे प्राकृत नेत्र त्या रूपात समोर उघडे राहू शकत नाही. म्हणून सामान्य लोकांच्यासाठी ते दूरनिरीक्ष आहे, सामान्य रूपांना ते दिसू शकत नाही. अर्जुनाला भगवंतांनी ते रूप पाहण्यासाठी दिव्य दृष्टी दिलेली होती आणि त्या दिव्य दृष्टीनेच तो ते पाहत होता. त्यामुळे दुसऱ्यांसाठी दूरनिरीक्ष असून म्हणजे ते त्यांना दिसणारे नव्हते. असूनही त्याच्यासाठी ते तसे नव्हते. समंतात अप्रमेय, जे मापता येत नाही, मोजता येत नाही किंवा कोणत्याही उपायाने त्याची सीमा जाणता येत नाही, ते अप्रमेय. जे सगळीकडून अप्रमेय आहे त्याला समंतान अप्रमेय म्हणतात. याचा प्रयोग करून अर्जुनाने असे दाखविले की भगवंताचे रूप, गुण, प्रभाव, शक्ती, स्वरूप हे कोणत्याही प्राणी किंवा कोणत्याही उपायाने पूर्णपणे कोणीही जाणू शकत नाही. यामध्ये आपल्याला भगवान आणि संजयच्या वचनात एकस्तम आपल्याला म्हणता येईल. 15व्या पासून 18व्या श्लोकापर्यंत आपल्याला असं दिसून येते की आश्चर्यचकित करणाऱ्या देवरूपाचे वर्णन अर्जुनाने केलेले आहे. आणि आता पुढील 2 श्लोकामध्ये अर्जुन त्या विश्वरूपाची उग्रता आणि प्रभाव सामर्थ्याचे वर्णन करीत आहे. 18वा श्लोक चालू आहे. प्रार्थना घ्या आता. प्रार्थना घ्यायची का? होऊ द्या ना, दोन श्लोक होऊन जातात. वासुदेवं व्रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं. ते सुचिताताई म्हणतात 2 श्लोक घ्या आणखी. अरे मी तर प्रार्थना घेतली ना आता. बरं, हरकत नाही, तर राहू देऊ आता. पण चालेल. छान म्हणलं, वाचन छान केलं आणि हे पण सांग. पण मला वेळ नव्हता थोडस, सॉरी. ऍक्च्युली मलाच ऐकायला भेटलं नाही. हो का? अच्छा. उद्या तर वाचू का ताई मग मी? ऑडिओ हो, चालेल. व्हिडिओ नक्कीच बघेल मी. उद्या पण तयारी करते मग. उद्या पण तुम्हीच वाचव, खूप छान वाचलंय. हो का? काय वाचणार? अपर्णाताईने रेडी केलं असणार आहे. ताई मला थोडं लेट झालं. त्यांना पण वेळ देऊयात, आपण अल्टरनेट करूयात.
पद्मा हो, ताई माझी परवा परत देऊयात परत. कंप्लीट माझी आहे. ताई तुम्ही